पहिलाच बॉल, फुलटॉसचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, फटक्यामध्ये आहे ताकद नजाकत, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय या मॅच मधील पहिला षटकार. फुलटॉस बॉल म्हटलं की क्रिकेटच्या परिभाषेतली मेजवानी आहे आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय निखिल जाधव यांनी. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान निखिल जाधव यांचा टीम परी 11 सातारासाठी होता. 6चा लगान षटकार. शेवटचा बॉल, फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊन पाठवलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॉलने घेतले भरारी निखिल जाधव यांचा. या बॉलच्या पाठीमागे फटका होता भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे रेफर केलेला आहे बॅटिंग टीमने. आता बीमर साठी आता तिसरे पंच प्रत्यक्षात पाहणी करतील. जो एका डावाला तुम्ही बॅटिंग टीमने ना समोरच्या दिशेने फटका खेळलाय, उंची कमी आहे आणि लांबी देखील कमीच होती, परंतु हा फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. भोक्याच्या क्षणी निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय षटकार. काय फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं असा सांगणारा षटकार निखिल जाधवच्या बॅट मधून आलेला आहे. 2 जीवनदानं मिळाली आणि त्याचा उपद्रव. निखिल जाधव सामना सोडायला तयार नाहीये. 1 बॉल 6ची गरज. निखिल जाधवला पुनर्जन्म मिळाला आणि त्यानंतर निखिल जाधवच्या बॅट मधून षटकार देखील आलाय आणि आता 1 बॉल 6 धावांची गरज असताना आता दोन्ही टीमच्या ठासण्या अगदी फासफूस करायला लागतील. बॉल पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं घोडे पारूडच्या निखिल जाधव यांनी स्वागत केले. ताबडतोड बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. हाफ ट्रॅकर बॉल थोडेसे शफल झाले, त्यावरती आपलं परफेक्ट फ्युचर वापरलंय आणि बॉल वरती लावलंय 6 धावांचं स्टिकर. निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. षटकार. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार केलंय. फटका राखे म्हणत असतील षटकार येऊ दे किंवा डॉट बॉल येऊ दे आणि हा डॉट बॉल आलाय आणि इथे विजय मिळवलाय. अर्थातच काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा बॉल होता आणि बॉल निघून चाललाय. आणि या बॉल वरती 4 धावा आलेल्या आहेत. मॅच सुपर ओव्हर मध्ये पोहोचलेली आहे. अर्जुन कदमने बॉल चांगला टाकला परंतु पाठीमागच्या बाजूला बॉल थांबवता आलेला नाहीये आणि इथे आता हा फ्रीडचा बॉल होता आणि तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. पुन्हा एकदा हा बॉल बघायला आवडेल कशा प्रकारे हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पहा हा बॉल सोडून दिला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आणि टीम वीर मराठा वॉरियर्स बोरने या टीमने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर पहा या बॉलवरती चौकार आला आणि झालं ते मोये मोये. चला फ्रीड इथे झालेली आहे. हा बॉल झालेला आहे. चला आता या